नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. टमाटे हिरव्या मिरचीला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल. तोडणीचाही खर्च निघेना, आधी कांद्याने केला वांदा, आता मिरचीने डोळ्यात पाणी. पारगाव सुधीरचा पदवीधर योग झाला द्राक्ष शेतीतून करोडपती. 14 एकर क्षेत्रावर केली लागवड, शेतीतच केले करिअर. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला जर नवीन असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दुधाला दर मिळत नसल्याने पशुपालक आर्थिक अडचणीत. उत्पादन खर्च अधिक व नफा, शेतकरी दुहेरी संकटात सापडला. छोटे पशुपालक आले तोट्यात. नीरा खोऱ्यातील धरणाची पाणी पातळी खालावली, शेतकरी चिंतेत. पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर. नीरा खोऱ्यातील धरणाचा पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर. अशाच नवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काटेपूर्णा धरणातील 25% जलसाठा पुरवा लागणार. पुढील 3 महिन्याचे करावे लागेल नियोजन. पाण्याचे दुर्भिक्ष वाढले, मध्यम प्रकल्पात अल्प पाणीसाठा. नुकसानी पंचनामे आजपासून सुरू. अवकाळीच्या तडाख्यात घरासह पिकांचे नुकसान. किती मदत भेटते, शेतकऱ्यांचे लागले लक्ष. रासायनिक खत नको, शेणखताची धरली वाट. रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत होत चालला आहे खराब. 2000 ते 2500 रुपये शेणखताचे दर. बाळापुरातील दोन्ही नद्या प्रदूषित. धरणाच्या अडवलेल्या पाण्यातील शहरातील सांडपाणी, दुर्गंधी, मच्छरामुळे नागरिक त्रस्त. खोलीकरण व साफसफाई करण्याची मागणी. हायब्रिडचे पीक वन्य प्राण्यांकडून जमीनदोस्त. भुईमुग पिकाला लावलेला खर्चही निघेना. सारखे परिस्थिती चित्र. शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, रोगराई वाढली. 6000 ते 6200 पर्यंतचा दर. कांदा उत्पादक शेतकरी सुकावला, कायमस्वरूपी निर्यात बंदी उठवा. बाजारभाव वाढीचे प्रतिषेध. अवकाळी पावसाच्या भीतीमुळे कांदा साठवणुकीवर भर. रखरखत्या उन्हात शेती मशागतीसाठी 43 अंशाचा पारा झेलतोय बळीराजा. खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू. यंदा दरी दगा देऊ नको, वरुण राजाला साकडे. हळद मार्केट यार्डाबाहेर आदल्या दिवशीच रांगा, वाहनाच्या रांगा लागल्या. आठवड्यापासून मार्केट यार्डातील व्यवहार बंद होते. 4 ते 5000 क्विंटल आवक. सिद्धेश्वर धरणामध्ये उरला केवळ 14% पाणीसाठा, तरीही जलसंपदा. उन्हाळ्या हंगामासाठी तिसऱ्या पाळीची तयारी. पशुधनाच्या दावणीला घटतो हिरवा चारा. 50 रुपये पेंडी. पशुपालक म्हणताय पर्यायी चाऱ्यावर भर. इथे मिळतो पशुधनाचा चारा. चिंतावाली. रेणा प्रकल्पात केवळ 5.5% जलसाठा. केवळ उन्हामुळे बाष्पीभवन वाढले. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन.